आज आपण येथे शेंगदाणे खरपूस भाजायची अचूक पद्धत बघणार आहोत। त्यासाठी येथे मी मोठ्या प्लेटमध्ये शेंगदाणे घेऊन त्यांना स्वच्छ निवडून घेण्यास सुरुवात केलेली आहे। येथे मला जो दाणा खराब वाटत आहे आणि काळसर दिसत आहे तो दाणा मी येथे बाजूला काढून घेतलेला आहे। सर्व शेंगदाण्यांमध्ये जो शेंगदाणा वेगळा दिसेल किंवा खराब झालेला दिसेल तो शेंगदाणा आपल्या येथे काळसर आणि खराब झालेला असतो। या प्रकारे आपण येथे हा शेंगदाणा ओळखू शकतो। येथे आपले सर्व शेंगदाणे स्वच्छ निवडून झाल्यानंतर कढई मी येथे 5 मिनिटे आधीच फास्ट गॅसवर गरम करून घेतलेली आहे। येथे मी गॅस स्लो करून घेऊन संपूर्ण प्रोसेस मध्ये आपल्याला येथे गॅस स्लो करून घ्यायचा आहे आणि यामध्ये शेंगदाणे घालून घेऊन स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्यांना मी थोड्या वेळाने कंटिन्यू हलवून घेऊन त्यांना येथे भाजून घेण्यास सुरुवात केलेली आहे। जेव्हा आपण स्लो गॅसवर हे शेंगदाणे हलवून घेऊन भाजून घेतो तेव्हा ते छान खरपूस भाजले जातात। येथे आपल्या शेंगदाण्याचा कलर बदललेला आपल्याला दिसत आहे, तसेच ह्याच्यातून खमंग वास सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। आता प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊन थंड केल्यानंतर या शेंगदाण्यांचे येथे मी तुम्हाला साली काढून दाखवत आहे। बोटावर घेताच लगेच त्यांचे साले येथे निघत आहेत आणि ते तुटले सुद्धा जात आहे। म्हणजेच आपले येथे शेंगदाणे छान खरपूस आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत। त्यांना आपण येथे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत आणि भाजीत घालण्यासाठी वापरणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।